नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण लिंबाचं आंबट गोड चटपटीत असं लोणचं बनवणार आहोत। वर्ष 2 वर्ष टिकणारं हे लोणचं आहे आणि करायला अगदी सोपं आहे। तर इथे आपण पाव किलो लिंब घेतले आहेत। छान असे पातळ सालीचे लिंब आणले आहे मी मार्केटमधून आणि स्वच्छ धुवून घेतले आहे। इकडे पाणी गरम करायला ठेवलंय। आता हे पाणी गरम होते, म्हणजे पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हे लिंब जे आहेत ते या पाण्यामध्ये एक 5 ते 10 मिनिटासाठी बुडवून ठेवायचे आहे किंवा टाकून ठेवायचे आहेत। आता हे पाणी छान असं गरम झालंय, त्यामध्ये आपण हे लिंब टाकून द्यायचे। आता या गरम पाण्यामध्ये आपण 10 मिनिटं हे लिंब मुरून घेणार आहोत। यामुळे काय होतं, लिंबाची जी साल आहे ती थोडी नरम पण होते आणि लोणचं टिकण्यास मदत होते। पुन्हा यावरची जी काही घाण वगैरे असेल, लिंबावर धूळ वगैरे असेल, ती सुद्धा स्वच्छ अशी होऊन जाते। लिंब पाण्यात मुरतायत तोपर्यंत आपण हा जो गूळ आहे बघा, तो सुद्धा बारीक असा चिरून घेत आहोत, म्हणजे लिंब मुरेपर्यंत हे काम होऊन जातं। आपण साखरऐवजी गुळाचं लोणचं बनवणार आहोत, त्यामुळे इथे मी बारीक असा हा गूळ चिरून घेत आहे। अशा पद्धतीने आता 10 मिनिटं झाली आहेत। ही लिंब पाण्यामध्ये ठेवून आपण ती एका कॉटनच्या कापडावरती काढून घ्यायची आहेत, म्हणजे यामधलं पाणी आपल्याला संपूर्ण असं पुसून घ्यायचं, कोरडे करून घ्यायचे हे लिंब। आता हे बघा, आपण असे संपूर्ण कोरडे करून घेऊ। याच्यात अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे, अगदी कोरडे करून घ्यायचे आहेत। कोणतंही लोणचं आपण बनवतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्यामध्ये पाणी अजिबात नसलं पाहिजे, नाहीतर मग लोणचं लवकर खराब होतं। तर अशा पद्धतीने आपल्याला हे लिंबू कोरडे करून घ्यायचे आहेत आणि कट करायचे आहेत। आता हे लिंबू आपण कट करून घेणार आहोत। याच्या तुम्ही एका लिंबाचे 4 फोडी किंवा 8 फोडी करून घेऊ शकता। आपल्याला हे मिक्सरवरती बारीक करायचंच आहे, त्यामुळे अशा ह्या फोडी करून घ्यायच्या आणि यामधलं जे बी आहे बघा, ते आपल्याला काढून टाकायचं आहे। त्यामुळे काय होतं, बी जर काढलं नाही ना तर लोणच्याला कडसर चव येईल, म्हणून हे बी आपल्याला काढून घ्यायचं। तर यामधलं बी हे अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत। संपूर्ण बी काढून घ्यायचं। अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा लिंब कट करून घेऊ सर्व, आणि त्यामधलं बी काढून घेऊ। आता ह्या फोडी ज्या करून घेतल्यात आपण लिंबाच्या, त्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत। अगदी पेस्ट न होऊ देता फक्त आपल्याला याचा चुरा करून घ्यायचा आहे।
तर अशा पद्धतीने आपण ही याची भरड तयार करून घेतली आहे. तुम्ही सेम ह्या पद्धतीने 1 किलो 2 किलो 5 किलोपर्यंतही लोणचं बनवू शकता बघा. आता हे आपण मोजून घेणार आहोत हा गर किती भरतो ते, कारण आपल्याला गूळसुद्धा मोजून घ्यायचा आहे. त्यामुळे हे असं मोजून घ्यायचं. तर इथे 1 वाटी एवढा हा लिंबाचा गर तयार झाला आहे. आपण हा गर या कढईमध्ये काढून घेऊ आणि याच वाटीने आपल्याला गूळसुद्धा मोजून घ्यायचा आहे. तर इथे 1 वाटी गर आहे आपला लिंबाचा, त्यामध्ये आपल्याला 2 वाटी बारीक केलेला गूळ टाकायचा आहे. तुम्हाला जर जास्तच गोड आवडत असेल तर तुम्ही अजून 1 वाटी गूळ यामध्ये टाकू शकता. मी इथे 2 वाटी घेत आहे. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं यात. आता हे जसं गरम होईल ना तसं गूळ वितळायला लागेल आणि याचा छान पाक तयार होतो. मध्यम आचेवरती आपल्याला हे करायचं आहे. तर आपण बारीक पेस्ट न केल्यामुळे बघा इथे याचे लिंबाचे तुकडे दिसत आहेत. ते लोणचं खाता वेळेस खूप छान लागतात दाताखाली आल्यावर. त्यामुळे अगदी पेस्ट न करता असं भरड ठेवा. आता एक 3-4 मिनिटं हे आपण शिजवून घेऊ. असं 2-3 मिनिटं आपण हे शिजवून घेतलं आहे. आता आपण चेक करणार आहोत हे म्हणजे शिजलं की नाही शिजलं ते कसं. तर बघा थोडासा हा पाक घ्यायचा आणि याला जर तार बघा एक तुटत असेल तर समजायचं हे तयार झालं आहे. बघा तार तुटत आहे याला. आता याला जास्त वेळ शिजवायचं नाही आहे. इथे तुम्ही लगेच गॅस बंद करू शकता किंवा मध्यम आचेवर ठेवून यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि लाल मिरची पण टाकायची आहे. इथे मी ही काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. याने कलर खूप छान येतो, दिसायला पण सुंदर दिसते. आणि ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ती टाकायची. तर असं हे आपण गॅस बंद करून घेऊ इथे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे जसं थंड होईल बघा तसं हे घट्ट होत जाते. त्यामुळे खूप घट्ट करू नका, नाहीतर मग खूप असं घट्ट होतं. आता हे मसाले टाकल्याच्या नंतर आपण हे 5-10 मिनिटं असंच थंड करून घेणार आहोत यामध्ये. आणि नंतर थंड झाल्याच्या नंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. पण थंड झाल्याच्या नंतरच भरा. शक्यतोवर काचेचीच बरणी घ्या, स्वच्छ अशी कोरडी करून त्यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचं. असा अप्रतिम कलर आलेला आहे आणि खायला तर भन्नाट लागेल, तोंडाला आपल्या चवील असं हे लोणचं झालं आहे. आता इथे आपण गॅस लवकरच बंद केला, पण कधी तरी घट्ट जर झालं ना तर यामध्ये 1-2 लिंबाचा रस पिळायचा आहे, म्हणजे छान हे पातळ होईल आणि लोणचं बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आता हे मी थोडंसं थंड करून घेते. असं आपलं झटपट होणारं लिंबाचं लोणचं तयार झालं आहे.
कसं झालं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. तर भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.